माझा येऊस अगं बाबे काय एवढा ऊस माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज कामावरून सुटल्या बायाने हे टिपाड घेतलं बघा. हे इतकं मोठं आणि मस्त टिपाड आहे. फिटर जोडायसाठी घेतलंय छाया ताईनी. तर हे बसलंय 500 रुपयाला बघा आणि ते वरलं काय 100 रुपयाला का काय. तर चांगलं आहे ते पण होतं. असं घेतलं इथं भेटलं त्यांना घेतलं. आता आम्ही पुढल्या वेळेस परत येणार आहे लागवडीला इकडं मग तवा घेऊ आता. आणि इकडं ऊस घेतलाय अर्चना मावशी बायांनी लय ऊस ते आणलाय पुण्याचं बांधलाय डायरेक्ट. बायांनी या बारीला बाहेर नाही फेकलं. सगळं असंच गोळा करून ठेवलं आणि मग नंतर म्हणल्यानंतर बाजूला टाकू. तर चला काहीतरी सांगितलं म्हणून त्यांनी डोक्यात घेतलं आणि रस्त्यावर नाही टाकलं. तर कामावरून आज यायला थोडा उशीरच झाला. बाया ऊस घेत बसल्या. कोणी ते पाण्याची ड्रम फिटरला लावायला पाणी हे करायला तिथं स्वस्त होते जराशी. काय होतं कंपनी होती काय माहित नाही तिथं. कारण मी तर काय गाडीच्या खाली उतारले नाही. कारण 2 ठिकाणी बाया झाल्या होत्या. काही ठिकाणी 4 बाया गेलत्या आणि काही ठिकाणी 8 होत्या. तर मग आणि 2 आल्याच नव्हत्या. तर असं झालं मग 2 ठिकाणी झाल्या होत्या बायका. म्हणजे 2 मालकांचे कांदे लावले आणि मग त्यांचं थोडंसं अर्धा तास लवकर झालं. मग त्यांनी ते ड्रम हिटर तुम्हाला तर तुम्ही पाहिलेच ते. तर ते घ्यायला ते थांबले होत्या बाया. आणि मग त्याच्यामुळं आम्हाला यायला टाइम झाला थोडा. ना आमच्या मालकाचं थोडंसं राहिलं होतं. आता थोडं राहिलं म्हणजे असं आपल्याला टाकून नाही येतात. आपण पण शेतकरी. तर थोडं राहिलं मग त्यांचं पण आम्हाला टाकून देता नाही आलं. तर तिथं आमचे 15 मिनिटं गेले. त्याच्यामुळं मग आम्हाला थोडा इकडे यायला उशीर झाला घरी यायला. आणि मग घरी आल्याच्या नंतर कपडे राहिले होते सकाळचे धुवायला. आता एवढ्या लवकर जायचं म्हटलं कपडे रोज राहतातच. मग तिथून आल्यावर कपडे धुवून घेतले आणि व्हिडिओ नाही घेतला लगेच. म्हणलं पहिलं आवरून घ्या पोटा पाण्याचं बघा. कारण पोरं मग लवकर झोपून जातात. त्याच्यामुळं मग म्हणलं नको आता लगेच म्हणजे व्हिडिओच्या नादी लागायला. मग नाही घेतलं. आणि मग नंतर आजीनी 2-3 भाकरी केल्या. म्हणले मी आजी म्हणजे शेकून पण होईल आणि भाकरी पण होते. मग आजीनी भाकरी केल्या आणि मी मग भाजी केली बघा इकडं बटाट्याची. तर ही अशी बटाट्याची भाजी. तर बघा बटाट्याची भाजी अशी म्हणजे मसाले नाही टाकले. कारण की नाही का लय मसाल्याचं खाऊन पण नाही का पित्तन ते नव्हतं. लय मसाल्याचे पदार्थ खायचे नाही. मग हिरव्या मिरचीचा असं मस्त बटाटा केला बघा. आणि तो शेगडी वाता होतोय. आणि इकडं भात पण केला. मग भात पण टाकला होता. भात पण शिजून झाला. तर आता छकूची तयारी चालू. इकडं पाणी घेतलंय आणि सगळ्यांना आता हे बसकर टाकून घेते. म्हणजे सगळे जेवायला बसते. मग तिचं काम आहे ते पाणी घ्यायचं बसकर टाकून घ्यायचे. ताटल्या घ्यायच्या तांबे घ्यायचे. आता ती बोलवायला गेलेली सगळ्यांना. आता आम्ही जेवून घेतो. तर येते तवर सगळ्यांना येवसतो तोपर्यंत तिचं चाललंय काम आता हे. तर या सगळेजण जेवायला. आम्ही बसलोय जेवायला. इकडं तयारी झाली जेवणाची. सगळे जेवायला बसले. या जेवायला आहे की नाही. हा तर या छकूचं तर जेवण झालं बघा. इतकं झटकीपट. तिला लय घाई होती लगेच. आजी बाबा अजून आले नाहीत जेवायला. चालल्या त्यांच्या गप्पा. आम्हाला लागल्यात भुका. आज भरायला जायची काय जाणार आहे. मग भरणं तर करावं तर लागणच ना. हा मी जाते भरा तुम्हीच. मोबाईल मध्ये तरी नका म्हणत जाऊ असं.
काय नव्हत मग ती करते तसं सगळं बोललं कर. मी केलं काय ते असं आहे बघा, यांचे लगेच भांडणं चालू होते. तिघ सारखेच आहेत भांडणाला. सगळे सारखेच इथं हा काय, भांडणं म्हणलं त्यांच्या अंगात येतं. हा काय. तर बघा फक्त आप भांडणं नाही केली जडतात. सगळ्यात जास्त आवाज तर आपल्या आप्पाचा आहे ना चकू. तर चला घेतो आम्ही जेवण. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.